नमस्कार, मी संदीप देसाई। ड्रग्ज प्रकरणी दीपिका, श्रद्धा आणि सारा अली खानची एनसीबी कडून चौकशी करण्यात आली आहे। दीपिकाने ड्रग्ज विषयीचे जे चॅट केलेले आहे किंवा माहिती दिलेली आहे ती ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। कारण ड्रग चॅटमध्ये दीपिका आणि करिश्मा प्रकाशने या सगळ्याचा कोडवर्ड अर्थात सांकेतिक शब्दांचा वापर केलेला आहे। एनसीबीने ते कोडवर्ड डिकोड केलेले आहे। तिकडे ड्रग्ज प्रकरणी तपासाला वेग आलाय, तर तिकडे सुशांत प्रकरणी सीबीआयला एम्सचा अहवाल प्राप्त झालाय। सुशांतची आत्महत्या की हत्या याचा लवकरच उलगडा होणार आहे, पण एम्सच्या अहवालातून सीबीआयच्या हाती काही लागलंय। सीबीआय कोणतं पाऊल उचलणार, दीपिकाची पुन्हा चौकशी होणार का, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत नशेचा कोडवर्ड या आमच्या खास शो मध्ये। ड्रग चॅटमुळे दीपिका पदुकोण एनसीबीच्या जाळ्यात अडकली आहे। माल, हॅश, वीड अशा कोडवर्डचा वापर तिने चॅटमध्ये केला होता। त्याविषयी दीपिकाने जो खुलासा केलाय तो मोठा धक्कादायक आहे। पाहूया दीपिकाने एनसीबी समोर नेमका काय खुलासा केलाय। न्यूज 18 लोकमतचा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। एनसीबी समोर दीपिकाचा धक्कादायक दावा। ड्रग्ज चॅटचा कोड झाला डिकोड। एनसीबीला दीपिकाची थाप। हिंदी चित्रपट इंडस्ट्रीच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी आमच्या हाती सुपर एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे। बॉलिवूडची मस्तानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दीपिका पदुकोणनं एनसीबीच्या समोर एक धक्कादायक दावा केला है। बॉलीवुड ड्रग्स कनेक्शन की तफ्तीश कर रही नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो के हाथ एक बहुत बड़ी जानकारी लगी है। न्यूज 18 इंडिया को मिली इस जानकारी के मुताबिक दीपिका पादुकोण ने नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो की पूछताछ के दौरान व्हाट्सएप चैट को लेकर कई कोड्स को डिकोड किया है। इन कोड्स को सुनकर एनसीबी भी हैरान है और इसी वजह से नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो की शक की सुई एक बार फिर से दीपिका पादुकोण पर घूम रही है। 2017 मध्ये दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यात झालेल्या व्हॉट्सअप चॅट विषयी एनसीबीनं दीपिकाकडे चौकशी केली। दीपिकाला पहिलाच प्रश्न विचारण्यात आला। 2017च्या व्हॉट्सअप चॅटमध्ये मालचा उल्लेख केला आहे, हा माल म्हणजे नेमकं काय? आणि त्यावर दीपिकानं सांगितलं, मालचा अर्थ सिगरेट असा आहे। व्हॉट्सअप चॅटमध्ये उल्लेख केलेल्या माल या शब्दाचा अर्थ सिगरेट असल्याचा खुलासा दीपिकानं एनसीबी समोर केला। सिगरेटसाठी माल हा कोडवर्ड वापरल्याचा दीपिकाचा दावा आहे। तसंच सिगरेटसाठीच ड्रुब्स हा कोडवर्ड वापरल्याचं सुद्धा दीपिकानं एनसीबीच्या चौकशीत सांगितलं। चॅटमध्ये ड्रुब्स हा शब्द वापरला आहे, हे ड्रुब्स म्हणजे नेमकं काय? दीपिकाचं उत्तर होतं, हा एक कोडवर्ड असून आम्ही सिगरेटसाठी त्याचा वापर करतो। माल आणि हॅश या कोडवर्ड बद्दल विचारला असता दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मानं उत्तर दिलेत। त्यामुळे या दोघींनीही एनसीबीच्या चौकशीपूर्वी या चॅट विषयी चांगलीच तयारी केल्याचं उघड झालंय। दीपिका आणि करिश्माचा जबाब पाहिल्यानंतर एक गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात येईल, ती म्हणजे दीपिका आणि करिश्माकडून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तपास अधिकाऱ्यांना चकवा देण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना। 26 सप्टेंबरला एनसीबीनं दीपिका पदुकोणची चौकशी केली। त्यामध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीपिकाला पहिलाच प्रश्न विचारला, तो म्हणजे 2017च्या चॅटमध्ये उल्लेख केलेला माल या शब्दाचा अर्थ काय? दीपिका म्हणाली, होय, मी विचारलं होतं, माल आहे का? पण तो माल नाही जो तुम्ही समजत आहात। आम्ही सिगरेटलाच माल म्हणतो। माल हा आमचा कोडवर्ड आहे। यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दीपिका पदुकोणला पुन्हा प्रश्न केला, त्या चॅटमधील हॅश शब्दाचा अर्थ काय? तुझ्या चॅटमध्ये त्याचाही उल्लेख आहे। यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली, आम्ही सिगरेटला माल म्हणतो। हॅश आणि वीड हे वेगवेगळ्या प्रकारच्या सिगरेटचे प्रकार आहेत, अर्थात वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड्सच्या सिगरेट। एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीपिका पदुकोणला तिच्या व्हॉट्सअप चॅटविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दीपिकाला घाम फुटला होता। हॅश आणि वीड या वेगवेगळ्या प्रकारच्या सिगरेट्स कशा असू शकतात?
त्यावर उत्तर देताना दीपिका म्हणाली, लहान सिगरेटला हॅश तर मोठ्या सिगरेटला वीड असं म्हणतात. आम्ही सिगरेट पितो पण ड्रग्ज घेत नाही. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकानं आपली बाजू मांडताना बॉलिवूडमधली काही उदाहरणं सुद्धा दिली आहेत. चित्रपट सृष्टीमध्ये आपण आपापसात चर्चा करण्यासाठी बरेच कोडवर्ड्स वापरत असल्याचं तिनं म्हटलं. तसंच पनीर म्हणजे हडकुळे लोक, किक अँड मॅरेजचा अर्थ तिने उदाहरणादाखल दिला. किकचा अर्थ शॉर्ट टर्म रिलेशन आणि मॅरेजचा अर्थ लॉंग टर्म रिलेशन असे कोडवर्ड आपण वापरत असल्याचं दीपिकानं सांगितलं. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिका पडुकोननं ड्रग्ज चॅट प्रकरणी आजपर्यंत जी माहिती दिली आहे त्यावर एनसीबीचे अधिकारी अजिबात समाधानी नाहीत. तपासाला कलाटणी देण्यासाठी दीपिकानं ही माहिती दिल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच आगामी काळात दीपिका पडुकोनसह आणखीनही काही सेलिब्रिटींच्या चौकशीची यात भर पडू शकते. प्रताप काळोखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघितलं दीपिकानं काय काय उत्तरं दिली आहेत. एकीकडे एनसीबी कडून सुशांत प्रकरणामध्ये ड्रग्सचा अँगल शोधला जातोय, तर दुसरीकडे सीबीआय कडून सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तपास केला जातोय. या प्रकरणी आता एम्सचा अहवाल सुद्धा सीबीआयच्या हाती लागला. एम्सच्या अहवालावरून आता सीबीआयच्या पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे. सुशांत प्रकरणाला नववळण. कुपरच्या रिपोर्टवर एम्सचं प्रश्नचिन्ह. विसेरा व्यवस्थित न ठेवल्याचा ठपका. सुशांतचं युरिन सॅम्पल का घेतलं नाही. मुंबई पोलीस कुपरच्या रिपोर्टवर सवाल. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एम्सने सीबीआयला आपला अहवाल सादर केलाय. त्या अहवालानुसार सुशांतच्या शरीरात विषाचा कोणताही अंश सापडला नसल्याचं सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलंय. पण विसेराच्या क्वालिटीवरही बरंच काही अवलंबून असल्याचं यात नमूद करण्यात आलंय. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेन्सिक टीमला जो विसेरा सोपवण्यात आला होता तो व्यवस्थित ठेवण्यात आला नसल्याचं एम्सने आपल्या अहवालात म्हटलंय. त्यामुळेच आता सीबीआयनं विसेराविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. इसलिए सवाल खड़े कर रही है सीबीआई, क्योंकि जो एम्स की जो फॉरेंसिक टीम है उनका कहना है कि अगर सुशांत ने कोई नशीला पदार्थ लिया था या फिर ड्रग्स या कोई उसे कुछ दिया गया था तो यूरिन सैंपल में एग्जैक्ट अमाउंट पता चलती है कि आखिरकार उसने किस मात्रा में ये लिया है. ब्लड सैंपल में एग्जैक्ट मात्रा नहीं पता चलती है. इसी को लेकर अब सवाल खड़े हो रहे हैं कि यूरिन सैंपल अस्पताल ने क्यों नहीं लिया. एम्सने केलेल्या तपासणीत सुशांतच्या शरीरात विष आढळून आलेलं नाहीये, पण सुशांतच्या युरिनचा नमुना का घेण्यात आला नव्हता असा सवाल एम्सने विचारलाय. त्यामुळे मुंबई पोलीस आणि बीएमसीच्या कुपर रुग्णालयाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आणि बीएमसी रुग्णालयाने युरिनचे नमुने घेतले नव्हते. सुशांतच्या शरीरातील ड्रग्सचा अंश शोधण्यास युरिनच्या नमुन्यांची मदत झाली असती असं एम्सचं म्हणणं आहे. एम्सच्या टीमने सुशांतवर विषप्रयोग झाला होता का याची तपासणी केली. त्यासाठी सुशांतचा विसेरा तपासण्यात आला. एम्सच्या अहवालामुळे आता सीबीआयच्या पुढच्या तपासाला दिशा मिळणार आहे. एम्सचा अहवाल आणि पूर्वीचे पुरावे यांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न आता सीबीआय कडून केला जातोय. हा रिपोर्ट पाहिल्यानंतरच सीबीआय सुशांत प्रकरणी आपला अंतिम अहवाल तयार करणार आहे. तसंच सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती की त्याचा खून झाला होता याविषयीची ही माहिती उघड होणार आहे. जैसे ही एम्स की रिपोर्ट के बारे में जानकारी सामने आई, हमने सीधा जो कुपर अस्पताल के डीन हैं पिनाकिन गुर्जर उनसे संपर्क किया और इस मामले में उनकी प्रतिक्रिया लेनी चाहिए, लेकिन साफ तौर पर उन्होंने मना कर दिया. उनका कहना था कि इस मामले में कोई उन्हें कमेंट नहीं करना है. एम्स की जो मेडिकल टीम है वो जब मुंबई आएगी उनसे मिलेगी तब उनके सवालों का जवाब वो देंगे. लेकिन एक जानकारी, जब इस पूरे मामले में सीबीआई की एंट्री हुई थी तभी से ही जो है कुपर अस्पताल पर सवाल खड़े होने लगे थे. सीबीआई की टीम हर दूसरे दिन कुपर अस्पताल जाती थी, पोस्टमार्टम करने वाले डॉक्टरों से सवाल करती थी. सुशांतचं शवविच्छेदन करणाऱ्या कुपर रुग्णालयाच्या पद्धतीवर एम्सच्या रिपोर्टमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. शवविच्छेदन करणाऱ्या कुपर रुग्णालयाला क्लीन चिट नाही. कुपर रुग्णालयावर हलगर्जीपणाचा ठपका. सुशांतच्या मृत्यूची वेळ नोंदवली नाही, त्यावरही सवाल उपस्थित करण्यात आलाय. सुशांतचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबाचे वकील विकास सिंह यांनी केलाय.
आता एम्सने आपला रिपोर्ट दिल्यामुळे सीबीआय कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर सुशांत प्रकरणी एम्सचा अहवाल सीबीआय तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। तो अहवाल आता सीबीआयच्या हाती आलेला आहे। त्या आधारेच आता सुशांत प्रकरणातील वास्तव समोर येणार आहे। सुशांत प्रकरणी सीबीआय ॲक्शनच्या तयारीत। सुशांत प्रकरणी सीबीआय शोधणार धागेदोरे। आत्महत्या की हत्या, सीबीआय करणार उलगडा। न्यूज़ 18 इंडिया को मिली एक्सक्लूसिव जानकारी के मुताबिक एम्स की फोरेंसिक रिपोर्ट आने के बाद आगे की जांच की तैयारी के लिए सीबीआई इस पूरी रिपोर्ट का विश्लेषण कर रही है। इसके साथ ही सीबीआई इस केस में कोई बड़ा एक्शन भी ले सकती है, क्योंकि एम्स की रिपोर्ट से सुशांत की मौत के सिर्फ एक साधारण खुदकुशी होने के संकेत नहीं मिले हैं। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय कडून आत्महत्या की हत्या अशा दोनही अँगलनं तपास केला जाणार आहे। एम्सच्या रिपोर्टनुसार महत्त्वाची माहिती सीबीआयच्या हाती लागल्याचं बोललं जात आहे। सुशांतचा मृत्यू साधारण आत्महत्या नसल्याचं या अहवालातून समोर आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे, कारण त्याच्या गळ्यावर फास लागल्यानंतर दिसणारी कोणतीही खूण आढळून आलेली नाही आणि त्याच दृष्टीनं आता सीबीआय कडून तपास केला जाण्याची शक्यता आहे। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार एम्सच्या टीमनं सुशांतच्या शरीरातील विषाचा अंश शोधण्यासाठी त्याचा विसेरा आणि ऑटोप्सी रिपोर्ट तपासला। आता त्या आधारावरती सीबीआयच्या पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे। एम्सचा अहवाल हाती आल्यानंतर सीबीआयच्या हालचालींना वेग आल्याचं कळतं। त्यामुळे सुशांतनं आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली याचाही सीबीआयच्या तपासातून उलगडा होऊ शकतो। खरं तर सुशांत आत्महत्या प्रकरणी कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी सीबीआयच्या तपासावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यावर खुलासा करताना सुशांत प्रकरणी तपास योग्य दिशेनं केला जात असल्याचा दावा सीबीआय कडून करण्यात आला होता। सीबीआयच्या तपासावर सुशांतचा मित्र गणेशनं सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। तसंच तपास योग्य दिशेनं केला जावा यासाठी आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलाय। डे 1 से हम सुशांत सिंह राजपूत के मर्डर केस के लिए इंसाफ की मांग कर रहे हैं, लेकिन अभी कुछ दिनों से ऐसा लग रहा है कि सीबीआई से वहाँ से कोई अपडेट नहीं आई है। एनसीबी अपना काम कर रही है, ड्रग्स कनेक्शन ढूंढ रही है, अच्छी बात है। हम भी चाहते हैं ड्रग्स माफिया खत्म हो जाए। ईडी अपना काम कर रही है, दैट्स ओके। लेकिन हम सुशांत सिंह राजपूत के मर्डर केस के लिए इंसाफ की मांग कर रहे हैं, जहाँ से सीबीआई की कोई अपडेट्स नहीं आई है। इस वजह से 2 अक्टूबर गांधी जयंती के दिन हम भूख हड़ताल पे बैठ रहे हैं। सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय कडून सर्वच अँगलनं तपास केला जातोय। आत्महत्या की हत्या या दोनही प्रकारच्या शक्यतेवर तपास केला जात असल्याचे संकेत सीबीआयच्या सूत्रांनी दिले आहेत। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय योग्य दिशेनं तपास करतंय। सगळ्या बाबी तपासून पाहिल्या जात आहेत, कोणत्याच बाबी नाकारल्या गेलेल्या नाहीत। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीचा तपास वेगानं पुढे जातोय। अनेक बड्या सेलिब्रिटीज एनसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत। आता सीबीआयच्या हालचालींकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। प्रताप काळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नशेचा कोडवर्ड या खास कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। नशेचा कोडवर्ड या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सुशांत प्रकरणातून उघड झालेल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे बॉलिवूडचं धाबं दणाणलंय। पण या सेलिब्रिटींचे हे वैयक्तिक चॅट सार्वजनिक कसे झाले असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडलाय आणि त्यामुळे आपलं व्हॉट्सअप चॅट खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। बघूया एक रिपोर्ट। व्हॉट्सअप चॅटमुळे बॉलिवूडची पोलखोल। सुशांत प्रकरणी व्हॉट्सअप चॅटवर एनसीबीची भिस्त। व्हॉट्सअप चॅटमुळे तारकांचं पितळ उघडं। सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघड झालंय। त्यामध्ये अनेक बड्या तारका एनसीबीच्या जाळ्यात अडकल्यात।
या व्हॉट्सअप चॅटमुळे रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक संशयाच्या जाळ्यात अडकला होता. त्यानंतर या प्रकरणी एक जण जाळ्यात अडकत गेला. सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचं या चॅटमधून उघड झालं होतं. आम से लेकर खास तक जो लोग ये सोचते हैं कि उनके मोबाइल फोन का डेटा, ऑडियो वीडियो कॉल, मैसेज और दूसरी जानकारियां बेहद ही गोपनीय हैं और अगर वो कोई गैर कानूनी काम कर रहे हैं तो एजेंसी की नज़र उन पे नहीं पड़ेगी, वो लोग ये ध्यान रखें कि एजेंसी के पास तमाम ऐसी तकनीकें हैं जिसके ज़रिए वो पुराने से पुराना मोबाइल डेटा, ऑडियो वीडियो चैट्स और तमाम मोबाइल की जानकारियां हासिल कर सकती हैं। रिया आणि शौविकचं ड्रग्ज चॅट. रिया: हा बोल. तो रोज 4 सिगरेट पितो, त्यानुसार प्लॅन कर. शौविक: त्याला बड पाहिजे? रिया: हो, बड पाहिजे. शौविक: ओके, तर आपल्याला 5 ग्रॅम बड हवेत, म्हणजे 20 डूब. अशाच प्रकारे एक चॅट क्वॉन कंपनीची जया सहा आणि रिया यांच्यातही झालं होतं. अशा चॅटमुळे दीपिका पदुकोण, नम्रता शिरोडकर, रकुल प्रीत, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या अडचणीत आल्यात. जया आणि श्रद्धा यांच्यातलं चॅट. जया सहा: तू खाली आल्यानंतर कॉल कर, मी खाली येते. हॅलो, मी आज जिनल सोबत CBD ऑइल पाठवतेय. श्रद्धा कपूर: त्यासाठी धन्यवाद. ऐक, मला SLB ला भेटायचंय. NCBच्या हाती व्हॉट्सअप चॅट लागल्यामुळे बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन हळूहळू उघड होत गेलंय. तसंच व्हॉट्सअप चॅट प्रकरणी प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण झालंय. फिल्मी दुनियेच्या या बड्या सिताऱ्यांचं व्हॉट्सअप चॅट उघड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. खरं तर ते व्हॉट्सअप चॅट अत्यंत सिक्रेट होतं. सुशांत प्रकरणी ड्रग्जचा अँगल उघड झाल्यानंतर NCBच्या टीमने 2 पद्धतीने हे व्हॉट्सअप चॅट मिळवल्याचं बोललं जातंय. पहिली पद्धत म्हणजे मोबाईल फोनचं रेकॉर्ड चॅट बॅकअप रिट्रीव्ह करून किंवा व्हॉट्सअप कंपनीकडून ते मिळालं असल्याची शक्यता आहे. अक्सर हम लोग सोचते हैं कि चलिए हमारे अपने मोबाइल फ़ोन पर है, व्हाट्सएप चैट है, हम डिलीट कर देते हैं, व्हाट्सएप सुरक्षित है, सब कुछ ठीक ठाक है. ऐसा कुछ ठीक ठाक नहीं है. अगर आप व्हाट्सएप चैट डिलीट भी करते हैं तो वो अनइनक्रिप्टेड होती है, वो कहीं ना कहीं आपके मोबाइल फ़ोन के अंतर्गत रहती है. और अगर इसकी फोरेंसिक जांच की जाए तो ये तमाम सारी चैट्स निकल सकती हैं. तो अलग अलग स्रोत हो सकते हैं जहां से NCB को मिली हो. व्हॉट्सअप चॅट किती सुरक्षित? सेलिब्रिटींचं चॅट उघड झाल्यामुळे व्हॉट्सअप चॅटवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. व्हॉट्सअपच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये व्हॉट्सअपचा वापर करणाऱ्यांची मान्यता घेतली जाते. रोज नवनवे व्हॉट्सअप चॅट समोर येऊ लागल्यामुळे सामान्य व्हॉट्सअप धारकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. कारण त्यांच्या खासगी आयुष्यातलं चॅट सार्वजनिक तर होणार नाही ना अशी भीती त्यांना सतावू लागली आहे. जो ये व्हाट्सएप चैट्स निकल कर आई हैं उन्हें अदालत में प्रस्तुत किया जा सकता है, साबित किया जा सकता है और उन्हें आधार बनाया जा सकता है प्रोसिक्यूशन और कन्विक्शन का. लेकिन उससे पहले ज़रूरी है कि ये जो इलेक्ट्रॉनिक एविडेंस है वो सही रूप से एकत्रित किया जाए, सही रूप से स्टोर या रिटेन किया जाए और फिर सही कानूनन प्रावधानों के अनुसार अदालत में प्रस्तुत किया जाए और साथ ही साथ उसे सिद्ध किया जाए. व्हॉट्सअप चॅट पूर्णपणे सुरक्षित नसल्याचं आता काही लपून राहिलं नाही. अशा चॅटच्या वापराविरोधात एखाद्याला कायदेशीर दाद मागणं शक्य होत नाही. चॅटिंग ॲपचा वापर एकीकडे ड्रग्जसाठी होत असतो तर सर्वसामान्यांच्या वैयक्तिक चॅटिंगच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा या निमित्ताने ऐरणीवर आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय सुशांत सिंग राजपूत आत्महत्याचा प्रकार तपास करत असताना ड्रग्स अँगल समोर आला. बॉलिवूडमधले अनेक मोठमोठे सितारे या सगळ्यामध्ये गळाला लागलेले आहेत. तर अजून काही मोठे स्टार सुद्धा गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते. तर दुसरीकडे विसेरा रिपोर्ट आलेला एम्सचा त्या दृष्टिकोनातून आता नवनवीन खुलासे सुद्धा समोर येत आहेत. त्यामुळे आता
पुढचा तपासाची दिशा काय असणार आहे आणि पुढचा तपास एकंदरीत काय होणार आहे हे बघावं लागणार आहे। यानंतर नशेचा कोडवर्ड या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।